उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत हे लखनौमध्ये होते, परंतु लखनौमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आहे मोठ्या प्रमाणात आणि याचा फटका राऊतांनाही बसला। राऊत यांच्यावर शाई फेकीचा प्रयत्न झाला, मात्र शाई फेक झाली नसल्याचा दावा राऊत यांनी केलाय। उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकारिणीची बैठक लखनौमध्ये होती। यावेळी 2 गटात राडेबाजी झाली। लखनौचे संपर्क प्रमुख विनय शुक्ला यांना शिवसैनिकांनी चोप दिल्याची माहिती आहे। त्याचवेळी संजय राऊत यांच्यावरही शाई हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र असा काहीही प्रकार घडला नाही। उलट प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला गेला असा दावा संजय राऊत यांनी केलाय। दुपारपासून मला सतत फोन येत आहेत की लखनौला तुमच्यावरती शाई फेक झाली वगैरे। त्यात काही तथ्य नाही आहे। मी लखनौला आहे आता। आमच्याच पक्षातल्या काही जुना एक गट होता, त्यातले काही लोक पदावरून काढले असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते माझ्या मागच्या भागात काहीतरी तणावाचं वातावरण 2 गटात झालं। तिथे नक्की काय झालं मला माहीत नाही, पण मी उतरत होतो पाहण्यासाठी गोंधळ झाल्यावरती, पण मग एवढी गर्दी झाली मी पुढे आलो। त्याच्यामुळे जर कोणी अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवत असेल अशा संदर्भात तर ते पूर्णपणे निराधार आहे।